सोबत विजय केरकर जे आहेत, जे वॉर्ड क्रमांक 86 मधून उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटात ते गेली कित्येक वर्ष काम करत असताना शाखा प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने आपण फॉर्म घेण्यासाठी या ठिकाणी आला आहात आणि किती विश्वास आहे एबी फॉर्म तुम्हालाच मिळणार? धन्यवाद अतुल भाऊ. सर्वांना जय महाराष्ट्र. मी विजय गोपाळ केरकर, शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 86. गेले 3 वर्ष 11/11/2022 पासून जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला होता तेव्हापासून आम्ही जुडलेलो आहोत. शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर आम्ही धोरण धरून आतापर्यंत चाललेलो आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे शिंदे साहेबांना आता सीट पण शिंदे साहेबांच्या भरपूर शिवसेनेचे आलेले आहेत. तर आम्हाला त्याचा पण अभिमान आणि आनंद आहे. हे शिंदे साहेब खरोखर या महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत आणि त्याचंच धोरण म्हणून, त्यांचा आशीर्वाद म्हणून आम्ही इच्छुक वॉर्ड क्रमांक 86 तर्फे इथे उमेदवारी भरण्यासाठी आलेलो आहोत. गेले 3 वर्ष सातत्याने मी काम करत आहे. ज्या पद्धतीने आज दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, हो. महाराष्ट्रात मराठी माणूस कुठे वळणार असं तुम्हाला वाटतं? मराठी माणूस एकनिष्ठ आहे. आता त्यांना कळतंय राजनीती काय आहे. ठाकरे बंधूंचं आता बघितलंच आहे की आता त्यांचं गणित पण चुकलेलंच आहे जे होतं ते. आता जेव्हापासून शिंदे साहेबांची लाट आलेली आहे, शिंदे साहेबांनी नक्कीच महाराष्ट्रावर बाजी मारलेली आहे आणि याच्या पुढे महानगरपालिकेवर ते आमचा भगवा झेंडा फडकणारच आहे. बंधू एकत्र येत आहेत, ठाकरे बंधू, त्याची तुम्हाला भीती वाटत आहे का? कशा पद्धतीने मराठी माणूस मतदान करणार? नाही, भीती कसलीच नाही हो. कारण मराठी माणूस आता जागलेला आहे. त्यांची नीती त्या सगळ्यांना कळलेली आहे. 75,000 कोटींचा जो गल्ला आहे त्याच्यावरच डोळा आहे त्यांचा. म्हणून आम्हाला भीती नाही. शिंदे साहेब जिंदाबाद आणि भगवा शिवसेनेचा आणि धनुष्यबाणाचाच भडकणार हे आम्ही ठामपणे तुम्हाला सांगू शकतो.